जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. 2025 मधील अतिशय महत्त्वाचं असणारं चंद्रग्रहण येणाऱ्या 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. येणारं जे चंद्रग्रहण आहे ते खग्रास चंद्रग्रहण आहे, जे संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे. याबरोबरच या ग्रहणाच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्षाची म्हणजेच महालयाची सुरुवात सुद्धा होणार आहे. म्हणजेच हे अतिशय महत्त्वाचं असं एक ग्रहण सर्व धार्मिक दृष्टीने ठरणार आहे. याच ग्रहणाबद्दल आपण थोडीशी माहितीही घेणार आहोत. याबरोबरच सर्वांना आतुरता होती ती म्हणजे वीरकंगनाची. आमच्या संस्थांवरती बरेचसे फोन येतात की सर आम्हाला वीरकंगन मिळेल का, आम्हाला त्याची गरज आहे, आम्हाला याआधी कोणी वीरकंगन दिलं नाही किंवा दिलं तरी फसवलं आहे. तर अशांना आम्ही सांगत होतो की आम्ही वीरकंगन आमच्या शिष्याशिवाय इतर कोणालाही देत नाही. हे अगदी खरं होतं की माझ्याकडून दीक्षा घेणाऱ्या शिष्यालाच मी वीरकंगन देत असे. परंतु आता समाजामध्ये जे काही वीरकंगनाच्या नावाने बाजार सुरू आहे, जी काही लूट सुरू आहे आणि ज्यांना स्वतःलाच वीरकंगन सिद्ध कसं करावं याचं अचं अक्षर माहीत नाही, असे लोक सुद्धा वीरकंगनाचा धंदा करून राहिले आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य भक्तांची पेची होऊन राहिली. या सर्व वातावरणामध्ये मला असं वाटतं की मी निर्णय घेतला की येणाऱ्या चंद्रग्रहणामध्ये माझ्याच्याने होईल तेवढे वीरकंगन मी सिद्ध करायचा प्रयत्न करणार आहे. एकूण 3.5 तासांचा कालावधी मला त्या ठिकाणी भेटत आहे. 3.5 तासामध्ये माझ्याच्याने होईल तेवढे वीरकंगन मी सिद्ध करेल आणि इच्छुक भक्तांना, ते माझे शिष्य असो वा नसो, अगदी सर्वसामान्य भाविकांमधून जरी आम्हाला कॉल आला तरी ते सुद्धा स्वतःच्या नावाची बुकिंग करू शकतात. सर्वांना वीरकंगन आम्ही त्या ठिकाणी देऊ. आता सदर वीरकंगनाची फी वगैरे काय असेल हे तुम्हाला त्या ठिकाणी कॉल केल्यावरती बुकिंगवरती समजेलच. परंतु 1500 रुपयामध्ये मिळणारी ती गोष्ट नाही. तिचे अगदी भरभरून मला जेवढे परवडतात तेवढी फी मी ठेवलेली आहे, हेही या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो. आता या ठिकाणी तुम्ही वीरकंगनाच्या बुकिंगसाठी आमचे उदय कुमार होनमाने सर यांना कॉल करून त्यांच्याकडे स्वतःच्या नावाची बुकिंग देऊ शकता. या ठिकाणी व्हिडिओमध्ये उदय कुमार होनमाने सरांचा नंबर तुम्हाला दिसत असेल, त्यावरती कॉल करून तुम्ही स्वतःच्या नावाची बुकिंग द्यावी. आता या ठिकाणी आपण थोडंसं ग्रहणाबद्दल बोलूया. बघा, दिनांक 7 सप्टेंबर रविवार 2025 रोजी हे खग्रास चंद्रग्रहण आहे. जर याला पंचांगाच्या भाषेमध्ये सांगायचं झाल्यास भाद्रपद शुद्ध पंचदशी अशी ही तिथी येते. या तिथीला सायंकाळी रात्री 9:57 या ग्रहणाचा स्पर्श आहे. रात्री 11:42 ग्रहणाचा मध्य आहे आणि रात्री 1:27 ग्रहणाचा मोक्ष आहे. आता या ठिकाणी मी मुद्दे कागदावरती लिहून घेतले म्हणजे ते सुटसुटीतपणे या ठिकाणी मला मांडता येतील. आता रात्री 9:57 म्हणजे ढोबळमानाने तुम्ही असं धरावं की रात्री 10 वाजता ग्रहणाचा स्पर्श आहे. रात्री मध्य आहे 11:42. तुम्ही ढोबळमानाने असं समजा की रात्री 11:15 वाजता मध्य आहे आणि मोक्ष सांगितलाय रात्री 1:27 म्हणजे तुम्ही रात्री 1:30 वाजता 1:30 पर्यंत साधारणतः मोक्ष होईल असं गृहीत धरा. म्हणजे रात्रीचे 10 वाजेपासून ते रात्रीचे 1:30 वाजेपर्यंत असा एकूण सर्व हा 3 तास 30 मिनिट असा हा कालावधी राहणार आहे. आता ज्या वेळेला कुठलेही ग्रहण लागतं त्या ग्रहणाचे वेध हे फार आधीच्या काळापासून सुरू होतात. वेदांचं फार महत्त्व सांगण्यात आलेलं आहे. जेव्हा वेद सुरू होतात त्या वेद काळामध्ये आपल्याला लघवी करणे, संडास करणे म्हणजे मल आणि मूत्र त्याग करणे ही कर्मे निषिद्ध सांगितलेली आहे. जलपान करू नये म्हणजे पाणी पिऊ नये, चहा पाणी घेऊ नये, भोजन करू नये म्हणजे जेवण करू नये, शयन म्हणजे झोपू नये, संभोग म्हणजे शारीरिक मैथुन क्रिया करू नये असे नियम धर्मशास्त्र आपल्याला सांगतं. तर हा वेद किती वाजेपासून सुरू होणार आहे आपण हेही पाहूया. वास्तविक वेद जरी चंद्रग्रहण रात्रीचं असलं तरी वेद सुरू होतोय दुपारी 12:32 म्हणजे दुपारी साधारणतः 12:30 वाजेपासूनच वेदकाळ सुरू झालेला आहे. परंतु दुपारचे 12:30 ते रात्रीचे 1:30 असा एकूण जवळपास 13.5 ते 14 घंट्याचा काळ बिना पाण्याचं राहणे, बिना अन्नाचं राहणे, चहा पाणी न घेणे, जेवण न करणे, न झोपणे, संडास किंवा लघवी रोखून धरणे हे काही पॉसिबल नाही. शरीराच्या मानाने ते काही योग्य सुद्धा नाही. त्याचे परिणाम किडनीवरती आणि आपल्या शरीरावरती होऊ शकतात. याबरोबरच साधारणतः 3 ते 4 तास लघवी रोखणे कठीण जातं. 12-14 घंटे कोण रोखेल? त्यामुळे मी ढोबळ मानाने सांगतो
संध्याकाळी 5:08 जरी आपण वेद पाळले तरी चालणार आहे, किंवा संध्याकाळी 5 वाजेपासून आपण ते पाळावे. आता बघा, जर या वेद काळामध्ये जर कोणाला पाणी प्यावं वाटलंच, चहा प्यावा वाटलाच तर काय करावं? किंवा ग्रहण काळामध्ये इमर्जन्सी असेल, जसं एखादा वृद्ध पेशंट असेल, अशक्त पेशंट असेल, आजारी भक्त असेल, एखादी महिला बाळंत असेल किंवा लहान मुलं असतील, त्यांना दम निघत नाही, अशा वेळेला ते खायला किंवा प्यायला मागतातच मागतात. अशा प्रसंगी त्यांना खायला प्यायला द्यावं की देऊ नये? तर बघा, मन भरून खावं प्यावं, त्या ठिकाणी उगाच मनाला मारून कुठली गोष्ट साध्य होत नसते. त्यासाठी काही नियम आहे. तुम्हाला जर पाणी प्यायचं आहे तर पिण्याच्या पाण्यामध्ये आपण सकाळपासूनच तुळशीची पानं आणि तुळशीच्या मंजुळा टाकून ठेवाव्या, किंवा दर्भाची काडी मिळते, दर्भाची काडी पाण्यामध्ये टाकून ठेवावी. तुळशीची पानं, तुळशीच्या मंजुळा किंवा दर्भाची काडी अशा पवित्र वस्तू जर पाण्यात आपण टाकून ठेवल्या आणि हे पाणी जर आपण पिलं तर फारसा दोष लागत नाही, ते पाणी पवित्र समजण्यात येतं. बघा ना, पितृपक्षामध्ये जर एखाद्या श्राद्धाच्या पिंडाला कावळा शिवत नसेल तर आपण दर्भाचा कावळा करून तोच शिवतो. दर्भाचा कावळा करून शिवल्याने त्या ठिकाणी ओरिजिनल कावळ्यांनी शिवल्यासारखं आपण मानतो. दर्भाला अतिशय पवित्र मानण्यात आलेलं आहे. दर्भाची अंगठी करून जर ती बोटामध्ये घातली तिला पवित्री म्हणतात. म्हणजे दर्भाची अंगठी घालणारा स्वतः पूर्ण बाह्य आणि आभ्यंतर दोन्ही भागांनी सुचितवृत्त होतो असं मानण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुळशीच्या मंजुळा असेल किंवा तुळशीची पानं असेल, त्या ठिकाणी असणारं आपलं दर्भ असेल, असे दर्भाची काडी वगैरे टाकून पाणी ठेवू शकता. मग त्या पाण्याचा चहा बनवून पिला तरी चालेल. त्या पाण्यामध्ये 2-3 तुळशीची पानं टाकून ती उकळा. तब्येतीसाठी पण चांगलं आहे आणि ग्रहणाचा दोष फारसा लागणार नाही. परंतु ज्यांनी स्वतःची गुरुदीक्षा करवून घेतलेली आहे, ती कुठल्याही संप्रदायाची असो, मग ती देवीची असो, नवनाथांची असो, महादेवाची असो किंवा आणखीन कुठल्या देवाची असो, ज्यांनी गुरुदीक्षा घेतलेली आहे, ज्ञानमार्ग केलेला आहे, ज्ञानमाळ घेतलेली आहे किंवा संथा घेतलेली असेल विशिष्ट, अशांनी ग्रहण काळामध्ये काहीही खाऊ पिऊ नये, मलमूत्र त्याग तर अजिबातच करू नये, झोपू सुद्धा नये. तर आपण धार्मिक विधी करत बसावे. कुठले कुठले धार्मिक विधी आपल्याला या ग्रहण काळामध्ये करता येतील? तर आपण त्या ठिकाणी जे आपल्या गुरूंनी आपल्याला मंत्र दिले असतील, गुरुमंत्र असेल, कानमंत्र असेल, याचा जाप करत बसावं. त्याच्या 11 माळा, 21 माळा, 5 माळा, 7 माळा जेवढ्या शक्य होईल तेवढ्या आपण जपाव्या. बरं, ज्यांच्याकडे गुरुमंत्र आणि कानमंत्र आहे परंतु इतरही काही विद्या गुरूंनी शिकवलेली आहे, जसं की कायदेशी मंत्र, शाबर मंत्र, त्या ठिकाणचे असणारे भरभर मंत्र, किंवा कोणाकडे चांगले मंत्र असतात, कोणाकडे अघोरी मंत्र असतात, राजसिक, तामसिक, सात्विक, तुमच्याकडे जे कुठले मंत्र असतील त्या शाबरी किंवा कायदेशी मंत्रांचं पुनच्चरण म्हणजे तुम्ही त्याचा पुन्हा पुन्हा जाप ह्या ग्रहण काळामध्ये करू शकता. याला उजळणी करणं असे म्हणतात. आता तुम्ही या ग्रहण काळामध्ये त्या ठिकाणी पोथीचं पारायण सुद्धा करू शकता. तुम्ही दुर्गा सप्तशती असेल, गुरुचरित्र असेल, नवनाथ भक्तिसार असेल, शिवलीलामृत असेल किंवा गणेश अथर्व शीर्ष, गणेश स्तोत्र, दुर्गा कवच, इतर महाकाली कवच, महाकाली स्तोत्र, तुम्हाला जे काय आवडतं तुम्ही त्या ठिकाणी त्याची आवर्तनं करू शकता. आवर्तन म्हणजे एकापेक्षा अधिक वेळेला पाठ करणे, त्याची तुम्ही आवर्तनं करू शकता. बरं, आता ग्रहण सुरू झाल्याबरोबर साधकाने काय करावं याच्याकडे वळूया. ग्रहणाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या साधकाने स्वतः स्नान करावं. स्नान करताना ते थंड पाण्याने केलेलं केव्हाही उत्तम. ज्यांना थंड पाणी सहन होत नसेल त्यांनी मग गरम पाण्याने केलं तरी सुद्धा चालेल. मी पर्सनली या प्रथेला मानतो की मला माझे परमपूज्य गुरु परशुराम नानांनी जी काही विद्या शिकवली ती अशी शिकवलेली आहे की ग्रहणाचा स्पर्श झाल्याबरोबर थंड पाण्याची बकेट अंगावरती ओतून घ्यावी. त्यानंतर लाल रंगाची लंगोटी लावावी. लंगोटी नसेल तर अंडरविअर चालेल किंवा अंतर्वस्त्र चालेल. आता या ठिकाणी मी पुरुषांना ग्राह्य धरून बोलतोय बरं का. महिला असतील त्यांनी त्या ठिकाणी कुठलेही कापडं घातले तरी चालतील, स्वच्छ धुतलेली, मग ती लाल असो, पिवळी असो, हिरवी असो, महिलांना रंगाचं बंधन नाही. पुरुषांसाठी मात्र लाल रंगाचं बंधन आहे किंवा भगव्या रंगाचं बंधन आहे. तर पुरुषांनी लाल रंगाची अंडरविअर घालावी किंवा भगव्या रंगाची अंडरविअर घालावी. लंगोटी कसावी, लंगोटी बांधावी आणि त्या ठिकाणी येऊन ओल्या अंगानेच जगदंबेसमोर किंवा आपल्या देवघरासमोर बसावं. नानांनी आम्हाला सांगितलेलं आहे की मंत्रांचं पुनच्चरण करताना जे केस ओले असतात ते केस पुसायचे नाही, शरीर ओलं आहे तेही पुसायचं नाही,
अंगावरती जे शरीरावरती पाण्याचे बिंदू आहेत ते तसेच ठेवायचे, त्यावरच तुम्ही लंगोटी कसायची किंवा त्याला आपण आता अंडरविअर म्हणूया ती घालावी आणि आसनावरती येऊन देवघरासमोर बसावं. देवघरातील सर्व देवांना काही ठिकाणी झाकून ठेवण्यात येतं ग्रहण काळामध्ये, काही ठिकाणी पाणी ठेवून त्यांना पाण्यामध्ये ठेवण्यात येतं. दोनही पद्धती योग्यच आहे, पण मी झाकून ठेवावं ह्या प्रथेला मानत नाही. तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता. पाण्यामध्ये दर्भ टाकून किंवा तुळशीपत्र टाकून, मंजुळा टाकून त्या पाण्यामध्ये तुम्ही देवांच्या मूर्त्या ठेवू शकता. आता मी पर्सनली काय करतो, मी कुठलीही देवाची मूर्ती पाण्यातही ठेवत नाही, देवघर झाकत सुद्धा नाही. माझ्या मते हा ग्रहणाचा पुण्य काळ आहे. या काळामध्ये देवी देवता उघड्याच असायला हव्या. आम्ही घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या सुद्धा उघड्या ठेवतो, परंतु ज्यांची घरं एकांतात असतील, शहरामध्ये असतील, गजबजीमध्ये असतील, जे फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असतील, त्यांनी मात्र दरवाजे खिडक्या बंद ठेवल्या तरी चालतील किंवा बंद ठेवाव्या. उगाच शेजाऱ्या पाजाऱ्यांनी घरामध्ये बघून रिकामा तो बाऊ व्हायला नको की हे काहीतरी वेगळं करतात. आता आमचं कसं आहे, ओरिजिनलच जगदंबा देवी संस्थान अवघ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, फेमस आहे. आमची गुरुकुल परंपरा आहे. माझ्या स्वतःच्या आजोबांनी जी नाथगादी मला दिली, त्या नाथगादीचेही नियम असेच होते की आजोबा ओल्या वस्त्रांनिशी मंत्रांची उजळणी करायचे, परंतु आजोबा शरीरावरती कपडे ठेवत होते. नानांनी शिकवलंय की कपडे ठेवायचे नाही, फक्त अंतर्वस्त्रावरती बसलं पाहिजे. त्यामुळे आता मी नानांची पद्धत फॉलो करतो, पण दोनही पद्धतींमध्ये आम्ही देव उघडे ठेवतो आणि अंघोळ करूनच त्या ठिकाणी मंत्राच्या उजळणीसाठी बसतो. काही नाही, देवघरासमोर दिवा लावावा, अगरबत्त्या लावाव्या आणि पोथी जपावी, मंत्र म्हणावा. गुरुमंत्र, कानमंत्राच्या माळा करून झाल्या की जे कुठले गुरूंनी काही मंत्र शिकवले असतील शाबर, ते 11-21 वेळेला जपावे, म्हणजे त्याचं उच्चारण करावं, म्हणजे ते मंत्र त्यांना धार चढते, त्यांचं पुनच्चरण होतं. या ग्रहण काळामध्ये बघा, ग्रहणाचा मोक्ष होईपर्यंत धार्मिक कार्य करायला सांगितलेले आहेत, परंतु ग्रहण काळामध्ये गप्पा मारणे, हसणे, खिदळणे किंवा मोबाईल पाहणे, टीव्ही बघणे अशी कर्मे करू नये. ती यासाठी की अनेक गुप्तातील गुप्त शक्तींचा वावर ग्रहण काळामध्ये संक्रमित स्वरूपामध्ये पृथ्वीच्या आभामंडळामध्ये होत असतो. आपलं त्या ठिकाणचं जर गैरवर्तन, चुकीचं वर्तन होत असेल तर वाईट शक्ती, वाईट पिशाच, अतृप्त आत्मे हे तुमच्याकडे आकृष्ट होऊ शकतात. कारण ग्रहण काळामध्ये दैवीय शक्ती आणि पिशाच्य शक्ती दोनही समसमान प्रमाणावरती ऍक्टिव्ह असतात, सक्रिय असतात. त्यामुळे आपलं कर्तव्य कर्म आपण शुद्ध ठेवावं. आता या ठिकाणी माझ्याकडे असं असतं की ज्या वेळेला ग्रहण काळ असतो तर माझे सर्व शिष्य माझ्यासोबत उजळणीसाठी बसतात. आमचा गुरुमंत्र, कानमंत्र झाल्यावरती मी बीरकंगण सिद्ध करणे, कोणाचे तावीज सिद्ध करणे, कोणाचा कड सिद्ध करणे ही कर्मे करत बसतो. तर माझे इतर शिष्य, मी त्यांना जे काही शाबर मंत्र शिकवले असतील, गुप्त मंत्र शिकवले असतील, गुरुमंत्र, कानमंत्र असेल, त्याचा जाप करत बसतात. परंतु ही सर्व उजळणी अतिशय जोमाने आमची सुरू असते. यंदा जर शक्य झालं तर रात्री लाईव्ह करायचा प्रयत्न मी करेल. जर जमलं तर ते लाईव्ह आपण करूया. परंतु यंदाच्या याच्यामध्ये ग्रहणामध्ये विशेष गोष्ट सांगायची म्हणजे तब्बल 3.5 तासा एवढा मोठा प्रदीर्घ काळ आपल्याला मिळतोय, आपण त्याचं सोनं केलं पाहिजे. बरं बघा, ग्रहणामध्ये तुम्हाला मंत्र जपायचा आहे, पोथी वाचायची आहे, मंत्राचं पुनच्चरण करायचं आहे, परंतु जर तुमच्या भावकीला सुतक प्राप्त झालं असेल, म्हणजे कोणी भावकीतील व्यक्ती दगावला असेल, तर काय करावं? तर धर्मशास्त्र सांगतं ग्रहण काळामध्ये ग्रहण मर्यादा अशी असते की तुम्हाला त्या काळापुरती सुतकापासून सुटका असते. म्हणजे जरी तुमच्या घरातील व्यक्ती कोणी वारला असेल किंवा भावकीचा वारला असेल, तर तुम्ही ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्ष या काळामध्ये स्नान करून तुमची धार्मिक विधी करून घेऊ शकता. त्याला कुठलंही पाप प्रायचित्त तुम्हाला लागत नाही. ग्रहण मोक्ष झाला की तुम्ही पुन्हा तुमचं सुतूक कंटिन्यू ठेवू शकता. ग्रहण काळापुरतं तुम्ही जप, तप सर्व विधी करू शकता. ग्रहण काळामध्ये होम हवन करायला चालतं का? तर हो, ग्रहण काळामध्ये होम हवन करायला सुद्धा चालतं. पितरांच्या नावाने तर्पण करायला सुद्धा चालतं, श्राद्ध करायला सुद्धा चालतं, तिलांजली द्यायला सुद्धा चालते. आता एखाद्या कुटुंबातील एखादी महिला बाळंत झाली असेल तर अशा काळामध्ये तिच्या कुटुंबातील घरच्यांनी मंत्रांचं पुनच्चरण केलेलं चालतं का? तर हो, एखाद्याची मुलगी बाळंत झालेली असो आणि ती बाळंतपणासाठी माहेरी आलेली असो, तिच्या घरचे माहेरचे व्यक्तीही त्या ठिकाणी पुनच्चरण करू शकतात. किंवा एखाद्याची पत्नी, मुलगी किंवा सून किंवा एखाद्याच्या भावकीमधील महिला बाळंत झाली असेल आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्या बाळंतपणाचं सुतक पडलं असेल, तरी सुद्धा ते ग्रहण काळापुरती शुद्धता मानून स्वतःचं स्नान वगैरे करून सर्व पुनच्चरण, मंत्राचा जप, चाप विधी करू शकतात.
जप काळामध्ये ग्रहण काळामध्ये जर एखाद्या रजस्वला महिलेला त्या ठिकाणी मंत्राचं पुनच्चरण करायचं असेल तर काही करता येईल का? किंवा जर एखाद्या महिलेला ऐन वेळेवरती मासिक पाळी आली किंवा ती 1-2 दिवस आधी रजस्वला झाली असेल, तिला मासिक पाळी आली असेल आणि नेमका ग्रहणाच्या दिवशी तिचा पहिला, दुसरा, तिसरा किंवा चौथा दिवस येतोय, परंतु त्या महिलेला गुरुमंत्र, कानमंत्र करण्याची उत्कट इच्छा आहे आणि किंवा एखादा मंत्र जपण्याची इच्छा आहे, तर ती महिला जपू शकते का? तर यावरती आपल्याला धर्मशास्त्राने पूर्ण मुभा दिलेली आहे. जाणीवपूर्वक सांगतो, रजस्वला महिलेला सुद्धा ग्रहण काळामध्ये मंत्रांचं पुनच्चरण करण्याची मुभा धर्मशास्त्राने आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी मी एक श्लोक लिहून घेतलेला आहे, त्याचं मी या ठिकाणी पठण तुम्हाला करून दाखवतो. श्लोक बघा. स्नाने नैमित्तिके प्राप्ते नारी यदा रजस्वला पात्रानृततोवेन स्नानं कृत्वा व्रतं चरेत. याचा अर्थ की एखाद्या महिलेला यदा कदाचित रजस्वला धर्म आला, म्हणजे जर तिला मासिक पाळी आली, तर त्या महिलेला स्नान करून जपाला बसण्याची गरज नाही. तिने एखाद्या पात्रामध्ये पाणी घ्यावं, त्या पात्रामध्ये स्वतःचा हात बुडवावा, म्हणजे बोटे बुडवावी आणि मी शुद्ध झाली आहे असं मनातल्या मनामध्ये परमेश्वराला सांगावं. जणू आपण बोटं बुडवल्यावर सर्वांगावरून पाणी घेऊन स्नान केलं आहे असा मानस संकल्प मनातल्या मनामध्ये करावा आणि ती महिला येऊन त्या ठिकाणी जप, माळा सर्व काही करू शकते. परंतु त्या महिलेने हा जप देवघरापासून लांब बसून करावा. तो माळेवरती न करता मनातल्या मनामध्ये किंवा हात जोडून करावा. परंतु देवाच्या मूर्तींना हात लावणे, पोथी वाचणे असे कर्म मात्र करू नये. गुरुमंत्र, कानमंत्र किंवा त्या महिलेला जर कोणी शाबर मंत्र, विद्येचे मंत्र शिकवले असतील, तर ती लांब एका कोपऱ्यामध्ये बसून ते मंत्रांचं पुनच्चरण पूर्ण ग्रहण काळामध्ये करू शकते. फक्त देवाच्या मूर्तीच्या जवळ का जाऊ नये किंवा पोथी का वाचू नये? पोथी वाचणे, मूर्तीला अंघोळ घालणे, दिवा लावणे, अगरबत्ती लावणे, देवाची पूजा करणे, घंटी वाजवणे, ही सर्व कर्मे मानस नसून याला कर्मकांड स्वरूपामध्ये मानण्यात येतं, प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये मानण्यात येतं. आणि रजस्वला काळामध्ये धर्मशास्त्रानुसार महिलांनी कर्मकांडामध्ये सहभाग घेऊ नये. त्यामुळे महिलांनी मात्र देवाच्या मूर्तीला हात लावू नये असं मी या ठिकाणी सांगतो. आता बघा, संपूर्ण हा जो काही ग्रहणाचा काळ आहे, अतिशय पुण्य काळ आहे, पर्व काळ आहे, याचा सर्वांनी फायदा करून घ्यावा. याबरोबरच तुम्हाला ज्यांना गुरुमंत्र नसेल, ज्यांना कानमंत्र नसेल, अशांनी सुद्धा तुमच्या इष्टदेवी देवतेचा नामजप करायला कुठलीच हरकत नाही. तुम्हाला जो देव आवडतो त्या देवाच्या नावाचा तुम्ही जाप करू शकता. तुम्हाला गुरु असो वा नसो, जाप करायला कुठलीही हरकत नाही. ग्रहणाचा मोक्ष झाल्यानंतर म्हणजे ग्रहण संपल्यानंतर उठावं आणि पुन्हा एकदा स्नान करावं आणि तेवढ्याच रात्री तुमच्या देवी देवतांच्या मूर्तींना सुद्धा स्नान घालावं. जर तेवढ्या रात्री घालणं शक्य नसेल तर सकाळी उठून घालावं, परंतु तेवढ्या रात्री घातलेलं केव्हाही चांगलं. अनेक ठिकाणी ग्रहणाचा स्पर्श झाल्यावरती स्वतः आंघोळ करतात आणि देवघरातील मूर्तींना सुद्धा आंघोळ घालतात. ती ही पद्धत अगदी योग्यच आहे. तर या ठिकाणी आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो. तसेच निरनिराळ्या अशा माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.